आपल्या देशामध्ये मुलाची 12वी झाली की त्याचं स्वप्न असतं आणि त्याच्याबरोबर त्याच्या पालकांचंही स्वप्न असतं की आपल्या मुलानं इंजिनिअरिंग करायचं म्हणलं तर IIT मधूनच करायचं आणि एखादं कोटभर रुपयाचं तरी पॅकेज घ्यायचं. आत्ता असं होतंही होतं. IITमध्ये 4 वर्ष परिश्रम करून कष्ट करून चांगले मार्क पाडले की प्लेसमेंट हे मुलांचं व्हायचं आणि त्याच्यामध्ये त्यांना कोट्यांनी पॅकेजेस भेटायचे. कधीकधी तर असं चित्र असायचं की एका मुलाला 3-3 ठिकाणाहून ऑफर असायच्या. परंतु हे झालं आत्तापर्यंतचं. परंतु आत्ता अशी न्यूज आली आहे की मुंबईची जी IIT आहे तिथं मार्च ओलांडून गेला तरीसुद्धा मुलांना प्लेसमेंट मिळालेली नाही. तर असं का होतंय आणि याची काय कारणं आहेत की IITमधल्या मुलांना प्लेसमेंट भेटत नाही आहे. तर याचीच कारणं आपण ह्या व्हिडिओमध्ये शोधून घेऊयात किंवा शोधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास कमेंट करा, जेणेकरून यूट्यूबच्या अल्गोरिदमला या सूचना मिळतात की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्यासाठी. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार बॉम्बे IITच्या 2000 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नावनोंदणी केली होती. परंतु त्यातील 712 विद्यार्थ्यांना अजून प्लेसमेंटच मिळाली नाही आहे. साधारणतः डिसेंबरमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह चालू होत असतात आणि मार्चपर्यंत ह्या चालू असतात. परंतु आता मार्चही उलटून गेला आहे, एप्रिलही उलटून गेला आहे. ग्लोबल IIT चे माझे विद्यार्थी धीरज सिंग यांनी एक अहवाल शेअर केलेला आहे, एक बातमी म्हणजे माहिती दिली आहे की ह्या ज्या प्लेसमेंट ड्राईव्ह्स आहेत ह्या अजून 2 महिने चालू आहेत. परंतु नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 36% विद्यार्थ्यांना अजून प्लेसमेंट मिळाली नाही. ही गोष्ट चिंताजनक आहे. मागील वर्षाची तुलना करता यावर्षी नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 3% जास्त आहे. म्हणजेच मागील वर्षीसुद्धा जवळजवळ 30% लोकांना लगेचच प्लेसमेंट मिळालं नव्हतं आणि ही परिस्थिती भारतातील सगळ्याच IITमध्ये आहे. त्यामुळे म्हणजे कंपन्या ह्या प्लेसमेंट ड्राईव्ह घेऊन येतात खऱ्या, IITमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह होतात, परंतु पॅकेज मिळत नाही किंवा त्यांना ऑफरच येत नाही. असे असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे जवळजवळ 30 ते 35% आहे. IIT प्लेसमेंट ड्राईव्हचे अजून 2च महिने राहिलेले आहे, परंतु अजून देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाजोगी प्लेसमेंट भेटलेली नाही आहे आणि हा विषय सगळ्याच IITमध्ये आहे. IIT बॉम्बे, दिल्ली, मद्रास, खरगपूर, रुड़की, गुवाहाटी अशा प्रकारे सगळ्याच IITमध्ये हीच परिस्थिती आहे आणि खरं तर ही चिंताजनक परिस्थिती आहे. आणि ऑफर प्राईससुद्धा जवळजवळ 15 ते 20% कमी झालेली आहे. आता ही झाली आत्तापर्यंत बघितलेली पूर्ण बातमी. परंतु याचे कारणं काय आणि याचं म्हणजे ह्या ज्या ऑफर किंवा प्लेसमेंट कमी होण्यामागचं मेन जे कारण आहे ते म्हणजे जगभरामध्ये चाललेली आर्थिक मंदी. आता अमेरिकेचा जर विचार केला तर गेल्या 2-3 वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये मंदी सदृश्य परिस्थिती जाणवून येत आहे. आर्थिक मंदीचं संकट हे अमेरिकेमध्ये दिसून येत आहे आणि त्या अमेरिकेमध्ये व्याजदर हे सातत्याने वाढतच चाललेले आहे. अमेरिकेमागोमाग चीनमध्ये सुद्धा आर्थिक मंदीचं संकट आपल्याला दिसतं. एकूणच रिअल स्टेटमध्ये मंदीची गरगर आपल्याला फिरताना दिसते. याच्याच जोडीला महत्त्वाचं कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन याच्यातील युद्ध, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्ध, एकंदरीत मध्य पूर्व आशियाई जे देश आहेत त्यामध्ये अशांतता आहे आणि हे सुद्धा मंदीचं एक प्रमुख कारण मानलं जात आहे. आता भारतापुरता जर विचार करायचा म्हटलं तर भारतामध्ये सुद्धा आश्वासक अशी काही परिस्थिती नाही आहे. वास्तविक जे सरकार आहे या सरकारच्या काळामध्ये जॉबलेस ग्रोथ याविषयी जास्त काही बोललं जात नाही आणि जरी बोललं तरी फ्रंट पेजवर त्याची बातमी येत नाही, मधल्या कुठल्या तरी पेजेसवर याची बातमी असते. आता जॉबलेस ग्रोथ म्हणजे काय की रोजगार वाढ याच्यामध्ये खुंटता, म्हणजे रोजगारामध्ये वाढ होत नाही, रोजगार होत नाही, हवी तशी ग्रोथ होत नाही आणि जशी ग्रोथ दाखवली जाते वास्तविकता तशी ग्रोथच नसते. आता गेल्या महिन्यातच ILO यांचा अहवाल आला होता. या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की भारतामध्ये रोजगाराची जी म्हणजे
बिगर रोजगार जी लोक आहेत त्यांचं संख्या किंवा त्यांचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, जी खूप चिंतेचा विषय आहे। आणि त्यानंतर की जे दाखवलं जातं, सरकारकडून दाखवलं जातं की इतके रोजगार तयार झाले किंवा रोजगार हमी योजना किंवा एवढ्या नोकऱ्या आम्ही देणार आहोत किंवा दिल्या आहेत, तर वास्तविकतः हे फक्त म्हणण्याच्या गोष्टी झालेल्या आहे। याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही आहे। जितक्या प्रमाणात हे रोजगार भारतामध्ये निर्माण करत आहोत असं दाखवतात, त्याच्या कित्येक कमी पटीने रोजगार हे तयार होत आहेत। आता ही परिस्थिती फक्त IIT वाल्यांचीच आहे का? IIT मधून पासआउट होणाऱ्या इंजिनियर्सच्या बाबतीतच ही आहे का? तर असं बिलकुलच नाही आहे। एकूण पूर्ण इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत पुणे, मुंबई ते अगदी मराठवाडा, विदर्भ यामध्ये सुद्धा जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि त्याच्यातून जे इंजिनियर्स बाहेर पडत आहेत, एकूण म्हणजे पूर्ण ग्रॅज्युएट लोकांसाठीच ही परिस्थिती जी आहे ती आश्वासक नाही आहे। आणि यामध्ये अगदी इंजिनिअरिंग पासआउट झालेला विद्यार्थीसुद्धा 1 ते 2 लाख पॅकेजेसवर काम करताना आपल्याला दिसत आहे। आता याच्या मागे प्रामुख्याने कारण सांगितलं जातं की कंपनी विद्यार्थ्यांना म्हणजे इंजिनियर्सला नोकरी द्यायला तयार आहे, परंतु आत्ताचे जे इंजिनियर आहेत त्यांची तेवढी पात्रता नाही आहे की त्यांना इतकं पॅकेज देण्यात यावं। आता कुठेतरी हा प्रश्न पडतो की हे विद्यार्थी जे आहेत हे कॉलेजमध्ये शिकतात, कॉलेजमध्येच ह्या गोष्टी शिकवल्या जातात, मग तरीसुद्धा त्यांना अपात्र असं का म्हटलं जातं किंवा जे नॅक म्हणून दिलं जातं, नामांकन दिलं जातं, त्याची कुठेतरी तपासणी करणं गरजेचं आहे का? नाहीतर काय होईल, दरवर्षी इंजिनियर्स ग्रॅज्युएट हे मार्केटमध्ये येतच जातील, परंतु त्यांना नोकऱ्या नाही भेटणार आणि भेटल्या तरीसुद्धा 8 आणि 10 हजारावरती जर त्यांना काम करायची वेळ येत असेल तर त्यांचे जे काही स्वप्न आहेत, एवढं शिक्षण घेऊन एवढे फी भरून ते काही पूर्ण होताना दिसणार नाही आणि एक प्रकारे हे त्यांचं शोषणच असणार आहे। आता आपण जितकं ग्रॅज्युएशन घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतो त्यानंतर आपल्याला तशा पद्धतीचे रिटर्न भेटत नाही असं सुद्धा तज्ज्ञांचं म्हणणं आहे। तज्ज्ञांच्या मते इकॉनॉमिकल पॉलिसीज ज्या आहेत त्या कुठेतरी इथं फेल होताना दिसत आहेत। पहिल्या काळामध्ये किंवा गेल्या काही वर्षांपूर्वी मोठे मोठे जे प्लांट्स आहेत किंवा जे काही प्रकल्प होते ते महाराष्ट्रामध्ये येत होते। महिंद्रा, मर्सिडीज, फोक्सवॅगन अशा वेगवेगळ्या जे प्रकल्प होते, जे नोकऱ्या देत होते, असे प्रकल्प आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये येत नाही आणि ही सुद्धा एक खूप मोठी म्हणजे मोठं कारण आहे की ज्यामुळे ही नोकऱ्या इंजिनियर्स लोकांना व्यवस्थित भेटत नाहीत। आता जी काही रोजगार निर्मिती होत आहे ती कॉम्प्युटर रिलेटेड होत आहे, कॉम्प्युटरशी रिलेटेड, त्यामुळे एकच क्षेत्र सर्वांना सामावून घेऊ शकत नाही आणि बाकीच्या क्षेत्रांमध्ये आश्वासक आणि कॅपेबल असं मनुष्यबळ मिळत नाही अशी ओरडसुद्धा या कंपन्यांची असते। आता यावर्षी अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये निवडणुका आहेत। अमेरिकेचं नोव्हेंबर महिन्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल तर भारताचं जूनमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल। आता कुठलं सरकार येणार आणि हे सरकार कुठलं धोरण राबवणार याच्याबाबत अनिश्चितता असल्यामुळे कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये पुश असं काही येत नाही आहे, कारण हे सगळं निवडणुकांचं चित्र स्पष्ट झाल्यानंतरच कंपन्या आपलं धोरण आखणार आहेत। गौरव गर्ग जे आत्ता फॉरेस्ट ऑफिसर आहेत आणि IITचे विद्यार्थी होते, त्यांचं जर आपण म्हणणं ऐकलं तर त्यांनी असं सांगितलं आहे की अगदी असे कमी उदाहरणं आहेत की ज्यांना कोट्यावधीमध्ये पॅकेजेस हे IIT प्लेसमेंट थ्रू भेटतं। ही वास्तविकता नाही आहे, हे फक्त काही उदाहरणं आहेत आणि यालाच फुगवून सांगितलं जातं। IIT मधून पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 6 ते 35 लाख यामध्येच पॅकेज मिळतं। त्यातून सुद्धा त्यांनी ENTC आणि कॉम्प्युटरमधून जे इंजिनिअरिंग पासआउट होतात त्यांना जास्त पैशाचं पॅकेज मिळतं, बाकीच्यांना इतकं पॅकेज मिळत नाही। आणि यांनी निश्चितच हे सांगितलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला लाखामध्ये पॅकेज मिळतं, परंतु कोट्यावधीमध्ये पॅकेज मिळणारे विद्यार्थी हे फार कमी आहेत। आता कोट्यावधीमध्ये पॅकेज कुठल्या कंपन्या देतात, तर ज्या कंपन्या USA बेस आहेत, सिंगापूर बेस आहेत, त्याच कंपन्या कोट्यावधीमध्ये पॅकेज देतात। त्यामध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचं नॉलेज आहे किंवा कॉम्प्युटरशी निगडीत ग्रॅज्युएशन त्यांचं आहे अशाच विद्यार्थ्यांना पसंती दिली जाते। आता मेकॅनिकल आणि सिव्हिल या ज्या काही कोर ब्रांचेस आहेत याची परिस्थिती
अतिशय दयनीय आहे असे सुद्धा निरीक्षण या ठिकाणी नोंदवलेलं आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर IITमध्ये आपला मुलगा शिकतोय किंवा IITमध्ये तो इंजिनिअरिंग करतोय, हे जे ह्याचं जे मानांकन आहे ते प्रतिष्ठेशी जोडलं जातं. म्हणजे आपला मुलगा IITतून शिकणार, त्यानंतर तो कोट्यावधीमध्ये खेळणार, अशा पद्धतीची प्रतिष्ठा त्याच्याशी जोडली जाते. परंतु वास्तविक असं नाही, कारण कोट्यावधीमध्ये खूप कमी लोकांना पॅकेज मिळतं आणि IITवाल्यांना सुद्धा 10 ते 15 लाखांच्या रेंजमध्येच पॅकेज मिळतं. त्यामुळं काय होतं आहे की IITमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मनाजोगतं पॅकेज मिळत नाही, म्हणून आलेली ऑफरसुद्धा ते स्वीकारत नाही. ही सुद्धा परिस्थिती आहे. भारताची परिस्थिती ही अतिशय चिंताजनक आहे. मागे भारतामध्ये एक अहवाल नवी दिल्ली येथे प्रसिद्ध झाला होता. या अहवालामध्ये भारतीय बेरोजगारांमध्ये तरुणांची संख्या 83% म्हणजेच 83% आहे असं ठळकपणे नमूद केलेलं होतं. आणि बेरोजगारी ही 2000 पासून तर 2019 पर्यंत सतत वाढतच गेली आहे असं सुद्धा येथे सांगितलं आहे. म्हणजे ही आत्ताची परिस्थिती आहे का, तर नाही, ही परिस्थिती 2000 पासून आहे, जी बेरोजगारीचं प्रमाण आहे ते वाढतच चाललं आहे. आता शेवटाला जर कन्क्ल्युजन काढायचं म्हटलं तर भारतामध्ये जी इंजिनियर लोकांचं पॅकेज कमी होत आहे, ऑफर कमी होत आहे, तर याला जर ठळक कारण कुठलं असेल तर ती म्हणजे आर्थिक मंदी आणि भारताचं निश्चितच आर्थिक नियोजन चुकलंय, हेच याचं मुख्य कारण तज्ज्ञ सांगतात. आणि यामुळेच जे इंजिनियर लोकांचे पॅकेजेस आहेत ते कमी झालेले आहेत आणि यामध्ये बेरोजगारी किंवा आर्थिक मंदी जी काही आहे ती आपल्याला ठळक स्पष्ट दिसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आर्थिक मंदी किंवा नाही का पॅकेजेस कमी का झाले हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि एखादा मुद्दा जर राहिला असेल तर तो सुद्धा खाली लिहायला विसरू